भक्त ऐसे जाना जे देही उदार, भक्त ऐसे जाना जे देही उदार, केले आशा पाश निवार, विषय तो त्यांचा भला नारायण, विषय तो त्यांचा भला नारायण, नावडे जनार्दन माताजी, धर्म हरे
विषय भक्तांचे दाना दे उदास
भक्तायसे जानाचे देही उदास, भक्तायसे जानाचे देही उदास, गेले अशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे, काहीच सांकडे पडून दे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साहेब, तुका म्हणे सत्य कर्म भावे साहेब, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, महायोग पीठे तटे भीम रथ्या, परम पुंडरी काय दातुम मुनींद्रे, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, विभू वेणुनादम चरंतम दुरंतम, स्वयं लीलया गोपवेशम दधानम, गवावृंदकानंदनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम,
गंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु वाचकरा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा श्री गुरु चरण सरोरज निज मनो मुकुर सुधारी बरणो रघुमल बिमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरहु कलेश विकार शरण शरण जिहार शरणाजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुवटा भक्त ऐसे जानाचे देही उदास गेली आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनी महाराष्ट्र भूषण असणारे जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार भक्तांचं लक्षण प्रतिपादन करत आहेत. भक्त कसा असला पाहिजे आणि कोण्या लक्षणाने युक्त असणारा भक्त आहे आणि काय लक्षणं त्याच्याकडे आहेत त्याचं विवेचन जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांना करत आहेत. सेवेला आपल्या आंबे सांगवी या गावामध्ये अतिशय उत्साहाने थाटामाटाने त्रिवार्षिक उत्सव म्हणायचा आहे का नाही. एक नैमित्तिक उत्सव आहे, त्रिवार्षिक उत्सव आहे. त्या त्रिवार्षिक उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा तुकोबारांच्या गाथ्याचं पारण आहे. आणि ज्या ग्रामदेवता असणारी सगळ्यात विष्णू भगवान परमात्म्याला प्रिय असणारी अर्धांगिनी लक्ष्मी मातेच्या उत्सवाच्या निमित्ताने है ना हा अतिशय भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्त्यामधील माझी 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे. निमित्त असतं बरं का. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करूयात आपण. आता भक्त कसा असला पाहिजे तुकोबार अभंगामध्ये सांगतात भक्त ऐसे जाणं. आता ऐसे जाणं म्हणजे प्रश्न निर्माण होतो कैसे जाणं आहे का नाही. ऐसे जाणं म्हणजे कैसे जाणं आहे का नाही. तसं पाहायला गेलं तर आम्ही या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता सांगण्यात आलेल्या आहेत. आता 33 कोटी देवता जरी असली तरी भक्त सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे महाराज आहे का नाही. आहेत का नाही. भक्त सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पण या 33 कोटी पेक्षा
पाहायला गेलं तर पंचदेवता आहे का नाही, पंचदेवतेला फार महत्व देण्यात आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये असणारा पाहायला गेलं तर शंभूचे भक्त आहेत महाराज, काही भक्त आदिशक्तीचे भक्त आहेत, काही भक्त शिवांचे भक्त आहेत महाराज, गणपती भक्त, सौर्य भक्त, गणपतीची पूजा करणारी सुद्धा भक्त आपल्याला पाहायला मिळतात आहे का नाही. आता गणपती उत्सव आला की झाला आहे की नाही, गणपती उत्सव आला की झालं, गणपतीचं वर्णन केलं जातं, गणेशांची पूजा केली जाते, भक्ती केली जाते महाराज. आणि त्यातले त्यात पाहायला गेलं गणेश चतुर्थी असेल, या दिवशी सुद्धा गणेशाची वंदना केली जाते. सूर्य भगवानाची उपासना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगण्यात आलेला आहे महाराज. सूर्य भगवान चालता बोलता असणारा भगवान परमात्मा आपल्या रोज सकाळी उदय होतो आणि त्या भगवान परमात्माचा अस्त होतो असं म्हणायचं नाही, आपल्या देशापुरता अस्त होतो. पण इकडं अस्त जरी दिसायला लागला तरी दुसऱ्या देशामध्ये तो उगम पावत असतो बरं का. त्या भगवंताला अस्त म्हणता येणार नाही, आपल्या मर्यादित पुरतं त्याला अस्तता म्हणतो आपण. सूर्य भगवानाची उपासना करणारे आहेत म्हणून. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर गणपती आहेत, सूर्य भक्त आहेत, शाक्त भक्त आहेत महाराज. आदिशक्ती माया त्रिजगती असणारी माता आदिशक्तीची या ठिकाणी पूजा करणारी सुद्धा, भक्ती करणारी सुद्धा लोक पाहायला मिळतात महाराज. आणि शंभू महादेवाची, विष्णू भगवान परमात्म्याची भक्ती करणारे पाहतात आपल्याला. पण असे भक्त वेगवेगळे 5च भक्त आहेत महाराज, पण आम्हाला प्रत्येक वार आला की आम्हाला देव आम्हाला वेगवेगळे आठवतात. भक्ती वेगवेगळ्या देवांची करतो आपण, करतो का नाही. उदाहरणामध्ये सोमवार धरा, सोमवार आले की आम्ही काय करतो महाराज, सोमवार आले की काय करतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. आता नाही आता आहेत ना. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, शिव हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आम्हाला की आम्हाला महादेवाची भक्ती आठवते. आम्ही महादेवांना या ठिकाणी प्रसन्न करण्याकरिता सोमवार आला की महादेवाची भक्ती. हल्ली तर मध्ये मध्ये महादेवांची भक्ती फार वाढली हो. एक जे लोटा आहे का नाही, हर सब समस्या का हल. पण एक महत्वाचा महाराज, देव भोळा आहे बरं का. भोळा महादेवा माझा, भोळा महादेवा, शिव भोळा चक्रवर्ती आहे महाराज, अतिशय भोळा आहे. जरी वाहिलं महाराज, अंतकरणातून वाहिल्यावर तो प्रसन्न होतो. एवढा असणारा उदार अंतकरणाचा आमचा शिव भोळा आहे महाराज. महादेवांची भक्ती आम्ही करतो. आता सोमवार गेला नाही गेला
मंगळवार आले की गोदा येई व जगदंबे गोदा येई व जगदंबे येई वो जगदंबे. काय म्हणतात? भक्ती दुर्गा माता असेल महाराज, अंबाबाईची असेल महाराज, ती भक्ती आम्हाला मंगळवारी आठवते बरं का. आता आमचे संत महात्मे तर सुंदर वर्णन करतात. अनादि निर्गुण प्रगटली मध्ये चालू होते म्हणून बंद केलं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासूर मर्दाना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्त लागी तू पण पावसी निर्वाणी आईच जोगवा मागेन. त्या दिवशी मात्र या ठिकाणी मंगळवार आला की आम्ही काय करतो महाराज की देवीची भक्ती करायला लागतो बरं का. माझं गावच भवन गाव काय पण माझ्या गावामध्ये हे सगळं जास्त चालतं ठीक आहे. भवानीची भक्ती होते महाराज. बुधवार आल्यावर विठ्ठल माझा 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 आहे का नाही, किंवा भगवान परमात्म्याची आम्ही काय करतो महाराज की भक्ती करतो. अखिल कोटी ब्रह्मांड आपला आराध्य दैवत असणारा पांडुरंग परमात्म्याची आपण भक्ती करतो आहे का नाही. गुरुवार आला की इकडे जरा जास्त असतात बघा आहे का नाही. प्रत्येक वाराला वेगवेगळे देवता आहे का नाही. कोणतं तीन शिरेसा दत्त 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 आहे का नाही. अशा असणाऱ्या या ठिकाणी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तांची भक्ती करायला लागतो महाराज आपण. त्याच्यानंतर शुक्रवार आला की बालाजीला आहे का नाही. बालाजीला शनिवार आला की मग शरण जय हनुमंता. त्याच्यानंतर रविवार आला ना आला अहम वाग्या सोहम Hallelujah.
पायजामा तर भारी आलं बघ काही म्हणा. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होणी आहे का नाही, भजनी लागा देव करा करावं कैवारी. असा असणारा माझ्या मल्हारीची वारी, असा असणाऱ्या या ठिकाणी आम्ही मल्हार मार्तंडाची या ठिकाणी काय करतो, भक्ती करतो महाराज. काय करतो, पण ही भक्त ही वेगळे आणि भक्ती ही वेगळी आहे महाराज. पण पाहायला गेलं तर आमचे जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात भक्त कसा असला पाहिजे आहे का नाही. विध भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. म्हणे नवाविध ते जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. नवविध भक्ती आहे महाराज. ती नवविध भक्ती पाहायला गेलं तर 9 प्रकारची भक्ती आम्हाला करता येता यायचं. विकोच बंद करा, विको बंद करा, विको अजिबात. तुकोबारांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुकोबाराय सांगतात महाराज भक्त ऐसे जाना. अशा पद्धतींचे या ठिकाणी भक्त कसा आहे जाणून घ्या. भक्तांची मीमांसा करण्याकरिता या ठिकाणी तुकोबाराय त्याचा अर्थ लावण्याकरिता तुकोबाराय म्हणतात भक्त ऐसे जाना. ऐसे जाना मग एकाला प्रश्न केला महाराज कैसे जाना, कैसे सांगा तुकोबाराय. त्यावेळेस मात्र तुकोबाराय सांगतात महाराज की जे देही उदास. आता उदास जो देहावर जो उदास आहे त्याला भक्त. देहावर उदास आहे का? आता उदास सोपं आहे का महाराज उदास होणं? आणि या देहावर उदास होणं म्हणजे भक्ती आहे महाराज. उदाहरणार्थ आता 4 तास कीर्तन चालायचे, पहिले चालायचे 4 तास कीर्तन चालायचे महाराज. आता काहीच नाही, 1 तासच बोलण्याचा आपल्याला वेळ. म्हणजे काय 4 तास कीर्तन गेलो महाराज, त्याच्यानंतर काय होतं 2 तासावर आलं. 2 तासाचं नाही, आता कीर्तन करायला फक्त 1च तास. गायक वादक सगळे मिळून 2 तास कीर्तन. ऊर्ध्व आज इति उदास, ज्याची शरीरावरली माया मोह माया सगळी संपलेली आहे, शरीरावर प्रेमच नाही महाराज, तो भक्त. पण आम्ही भक्ती कशी करतो महाराज? आम्हाला सगळं काही नाही, देहावर उदास होत नाही आम्ही. पण कबीरदास महाराजांनी एकदा गल्लीतून जात असताना त्यांच्या पायाला कुत्रा चावला महाराज. कुत्रा चावल्यामुळे सगळे लोक म्हणाले ओ कबीरदास महाराज बघा तुमच्या पायाला तुमच्या पेंडीला कुत्रा चावलेला आहे, सगळं मांस बाहेर आलेलं आहे, थोडस बघा. शरीराकडे पहा म्हणल्यानंतर कबीरदास महाराज म्हणतात महाराज ओ पुत्ता जाणे शरीरावर जर मोह माया आम्ही जर सगळं ठेवलं महाराज तर आम्हाला शरीरावर उदास होणं शक्य नाही. शक्य नाही महाराज. उदास याचा अर्थ काय महाराज की उदास आपल्या शरीरावर व्हायला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात जे देही उदास. आता उदास काही लोक असेत महाराज की जन्माला येण्यापूर्वी उदास झाले महाराज. काही वर्ग असा आहे की जन्माला आल्यानंतर उदास झाले आणि काही वर्ग संसारात राहून उदार झाले महाराज. पाहायला गेलं तर संसाराच्या गर्भाच्या आतमध्ये असताना शुक महामुनी म्हणायला लागले महाराज, व्यास भगवान म्हणायला लागले अरे शुका बाहेर ये. किती दिवस आईच्या उदरात राहावं महाराज, बोलू नका कृपया. इशाऱ्यावर चाललं सगळं. आईच्या उदरामध्ये 12 वर्ष मुलगा राहिला
वडिलांना चिंता वाटू लागली महाराज. शुका बाहेर ये. शुकाचार्य म्हणायला लागले महाराज पिताश्री येऊ शकत नाही. काय येत नाहीस? काय यायचं नाही तुला बाहेर? तर मला जर बाहेर जर आलं ना तर माझं माया मोह सगळं माझ्यावर काय होईल? सगळं जडेल, ममत्व जोडेल. माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझी बहीण हे सगळं नात्यामध्ये मी गुंतून राहील. आणि नात्यामध्ये गुंतून राहिल्यानंतर मला भगवंतापर्यंत मला जाताच येणार नाही. कस तरी मनामध्ये आलं, विनंतीला मान दिलं. महाराज 12 वर्षानं जन्माला आले तर मात्र ते पळतच निघाले, आहे का नाही? पळतच निघाले. सांगायचं काय उद्देश महाराज की शरीरावर उदास, जन्माला येण्यापूर्वी शरीरावर उदास आहे महाराज. आणि पाहायला गेलं तर उदासत्व असं आहे की आपले भक्त कसे उदास असतात महाराज, जसं भगवान परमात्मा उदास आहे तसं आपण भक्त सुद्धा उदास आहेत. हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास. कोणी राहती उदास हो, राहती उदास, कोणी राहती उदास हो, राहती उदास. शौचन्य हरी तैसे नाट आहे. हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भोय भय मोह चिंता आस, कोणी राहती उदास बळकट दास भक्तीची, आहे का नाही? अशी असणारे हरी कसे आहेत महाराज? भगवान परमात्माही तसा आहे आणि हरीचे भक्तही तसेच आहेत महाराज. आता त्याच्यावर आपल्याला उदाहरण तर देता येईल महाराज. पण तुकोबाराय सांगतात की देहावर उदास असणं म्हणजे भक्त. मग ह्याच्या पूर्व त्याच्या पुढे गेल्यानंतर तुकोबाराय म्हणतात महाराज गेली आशा पाश, गेली आशा पाश, गेली आशा पाश निवारुनी, ज्याची आशा निघून गेलेली आहे महाराज. सप्त पाश आहेत. या पाशापैकी असणारा आशा पाशा महाराज, हे आशा पाश ज्या दिवशी भक्तांचं निघून गेलं तो खरा भक्त. पहिलं लक्षण काय? देहावर उदास असणं. दुसरं लक्षण गेली आशा पाश. आता आशा सोपं आहे का महाराज? जब तक सांस है तब तक आस है. मेलेल्या माणसाला विचार या ठिकाणी मेलेला जोपर्यंत मेल आपण तिथंच आपली असे संपत्ती. सरणावर जाईपर्यंत माणसाला तू शेवटचा श्वास घेत असेल किंवा अगदी मरणाच्या दारावर उभा आहे तो, त्याला जाऊन विचारा बाबा काही राहिलं का तुमचं? काही आशा होती का तुमची? काही आहे का? ते म्हणतं म्हातारं बरं झालं विचारलो, मला कोणी विचारलंच नाही. काय झालं? नातवाचं लग्न बघावच राहिलं बघा म्हणते त्यानं. जा की म्हणून का राहणार आहे तू? तू येतं का राहणार आहे का काही? पण आशा आहे महाराज. आणि आशा हे कसं आहे महाराज? सर्व सुखाची आशा
जन्म गेला क्षण एक मुक्त यत्न नाही केला हिंदता दिशाशील आवडा माया विष्टीला जीव माझा. सगळं आशेवर जीवन जगत महाराज. माणूस जगतो फक्त केवळ आशेवर. आशा चांगली आहे का महाराज? आशा चांगली नाही. मग आशा भगवान परमात्माला आशा उत्पन्न झाली महाराज. आशा किती घातक आहे बघा. आशा आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. आशेमध्ये बांधल्यानंतर कोणीच राहत नाही महाराज. आशा ही फार घातक आहे. बळीराजांचे यज्ञ पूर्ण होणार होता. आता बळीराजा इंद्र होणार. इंद्र आणि जो वर्तमान इंद्र आहे ना, त्या इंद्राला मात्र काळजी वाटायला लागली महाराज. खुर्चीची काळजी प्रत्येकालाच आहे का नाही? माझी खुर्ची राहावी, खुर्ची कोणी घेऊ नये, सरपंच मीच राहावं, मुख्यमंत्री मीच राहावं, आहे का नाही? हे खुर्ची कोणाला द्यायला तयार असतात का महाराज? पण बघा या जगामध्ये आपल्याला माणसं त्रास देतील यात नवल नाही. आपलं काम चालू असताना बरं का, आपलं काय पुण्याचं काम करत असेल, आपण भजन करत असेल, कीर्तन करत असेल, आपलं पुण्य वाढत असेल ना, तर माणसं आपल्या मागे किंवा आपल्याला त्रास देतील यात नवल नाही महाराज. पण इंद्राला सुद्धा आपलं बरं वाटत नाही बरं का. इंद्राला अशी भय मनामध्ये निर्माण होते, जेणेकरून याचं जर पुण्य वाढलं तर मला गादी सोडावं लागेल. इंद्रपद त्यांनाच आहे याची भीती असते. बळीराजा यज्ञ करायला लागलेले आणि यज्ञ करत असताना मात्र इंद्राच्या मनामध्ये आलं आणि मनात आल्यानंतर प्रत्येक गोष्ट विष्णू भगवान परमात्म्याला सांगायचं. प्रत्येक वेळेस तुम्ही मला मदत करता, यावेळेस मदत करावंच लागेल. काय असा 99 यज्ञ या ठिकाणी बळीराजाचं चालू आहे आणि आता काहीतरी उपाय केलं पाहिजे, अन्यथा माझी खुर्ची जाईल, इंद्रपद माझं निघून जाईल. मग त्यावेळेस मात्र भगवंताला आता मागणी केल्यामुळं काही कारणास्तव आहे का नाही, वामनाचं बटुक वामनाचं रूप घ्यावं लागलं बरं का. काय घ्यावं लागलं? बटुक ब्राह्मणाचं. किती महाराज आशा उपजली अनंताची, नीच वामनत्व आले तयासी, आशेने केले दीन देवाशी. कथा काय ती इतरांची. देवाला जर आशा उत्पन्न झाली महाराज, आशा उत्पन्न झाल्यानंतर ठेंगू ब्राह्मणाचं वामन अवतार धारण करावं लागलं. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आहे, तो जगाचा करता धरता विराट पुरुष आहे महाराज. पण आशेमुळे भगवंताला लहान व्हावं लागलं. लहान. मग आमचं तुमचं तर काय महाराज? एवढंच नाही, बळी राजा पुढे जाऊन असं हात पसरावं लागलं महाराज. काय करावं लागलं?
वाचवा मागून ब्रह्मचारी उभा असे विचारावे भिक्षा मागून निर्धारी बक्षिले. काय करा, पायाला दोरी बांधा. गाव सगळं ओढत नाही आम्हाला. काय करा, गाव सगळं ओढत नाही आम्हाला. गाववाले म्हणले बरं झालं सापडलंय, याला जिवंत असताना तर मारता येत नाही, मेल्यावर तर याचं सगळं उचलत फेडून. बरं झालं म्हणले महाराज. सगळे आता नवनव म्हातारा मेले की पायाला दोरी बांधले महाराज. दोरी बांधून बांधून गाव सगळं फिरून 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 जेव्हा मेन रोडवर आले, नेमकं पोलिसाची गाडी येणे, टॉय टॉय टॉय. पोलिसाची गाडी आली, सगळं गाव सगळं जेलमध्ये. गाव सगळं जेलमध्ये गेल्यावर ते जेलमधले चर्चा करायला लागले. मला मेल्यावर जिवंत असताना तर सुख लागून दिले भाड्या, मेल्यावर सुद्धा आम्हाला सुख लागून दिलं नाही, आम्हाला घातलं जेलमध्ये. तसं कीर्तन करायला देत जाऊ नका म्हणजे मला तुम्हाला आहे का नाही. मी काय ठरून आलो का मी, मला एवढं द्या तेवढं द्या असं काही म्हणलं का नाही. माझा एकच शब्द, मोठेपणा नाही माझा बरं का, एकच शब्द असते, माऊली तुम्हाला जे योग्य वाटलं ते द्या. बस का, कळतं ना सगळं लोकांना. सांगायची कशाला तू आपलं आपण हे करून घ्यायचं. दिल्यानंतरही नरकात आहे आणि घेणाराही नरकात आहे आणि जाणाराही. आणि हे अभंग घ्यायला सुद्धा ताकद लागते. कोणी कोणता कीर्तनकार अभंग घेतो काय, घेत का कोणी कीर्तनकार? घेत नाही. त्याच्यात ताकद पाहिजे मला ते अभंग घेण्याची, सांगण्याची लोकांना. काय सांगत होते, आशा. काय आशा आहे महाराज. कोणतं प्रश्न झालं होतं मला, वामनाचं रूप धारण करावं लागेल का, तर देवाला सुद्धा आशा उजवली महाराज. मग आपली आशा संपते का महाराज? संपत नाही. बघा तुम्ही, संपतच नाही. सुभाषितकार अंग गलितम फलितम मुंडम दशन विहीन जात तुंड मृदो याती गृहीतवंदंडम. ह्या गाल सगळे मध्ये गेलेले, वाटी झालेले तिथं सगळे, डोळे खोल गेलेले, तोंडामध्ये दात नाहीयेत, वैवृद्ध झालेला आहे आणि असं मान हालत हालत हातामध्ये काठी घेऊन चालायला लागलेले. त्याला जाऊन विचारा, का रे बाबा तुझी आशा संपली? त्यानं म्हणताय सगळं सगळं बाकी आहे, आता काय करू, वय संपलंय म्हणून काही करू शकत नाही. पण बरंच आशा होती. रावणाची सुद्धा आशा बाकी होती महाराज, होती का नाही? रावणाला 3 गोष्टीमध्ये त्याची आशा राहून गेली महाराज. पहिला विषय असा होता महाराज, चौकडून पाण्याचा वेढा होता पण पिण्याजोगं पाणी नव्हतं, म्हणून रावणाने एकच ठरवलं होतं की त्या खाऱ्या पाण्याचं गोड पाणी करायचं. काय करायचं? खाऱ्या पाण्याला गोड पाणी करायचंय. दुसरं, स्वर्गाला जाण्यासाठी शिडी बांधायची होती बरं का, स्वर्गाला जाण्यासाठी शिडी बांधायची होती. राहून गेलं. तिसरं लय महत्वाचं आहे. तिसरं कसं महत्वाचं आहे? सोन्याला सुगंध देणार होता. काय देणार होता? सोन्याला सुगंध. बरं झालं असतं का नाही? मी गावात आले की सगळं वास आलं असतं मला. गेलं की मग ते सगळं कुठं सोनं ठेवलंय, कसं ठेवलंय, जातीनं सोनार आहो. त्याच्यामुळे मला लय लवकर कळतंय का नाही. जातीनं सोनार असल्यामुळे सोनं लवकरच कळतं. वास जर दिला असतं महाराज सोन्याला तर किती अवघड झालं असतं महाराज. हांडे शोधू शोधू उकरू काढले असते महाराज लोक घरातले, वास आला म्हणून. ती आशा राहून गेली. सांगायचं काय उद्देश? आशा फार घातक आहे. आशा जोपर्यंत आपल्या अंतकरणातून जात नाही महाराज, तोपर्यंत आम्हाला समाधानी मिळत नाही. मग आशा जर घालवायची असेल तर घालवत नंतरच आपल्याला भक्त होऊ शकतो. आशा संपतच नाही. मग आशा कशी संपत नाही बघा. काही लोक आशाखोर असतात महाराज, लय आशाखोर. एका गावात जरा कंजूस माणूस होता, कंजूस. आता कंजूस माणूस असल्यामुळे भाटापूर महाराज काय झालं? आता कंजूसाला काही वेळ नाही महाराज. कसं आहे, कसं कवा काय करील काही सांगता येणार. कसं डोकं लागतं की लोक महाराज. किराणा दुकानामध्ये गेला गावातल्या आणि किराणा दुकानामध्ये जाऊन म्हणायला लागलं, काय हो नारळ कितीला आहे? कितीला नारळ तुमच्या भाटापूरमध्ये? 40 म्हणा की का चालेल, घेणं 40 रुपयाला नारळ आहे का नाही? किती रुपयाला? 40 रुपयाला नारळ आहे. त्यानं मला काही कमी होईल का? त्यानं मला दुकानदार मला 2च रुपये भेटतात बाबा. ते 2 रुपये आणणं नेणं सगळं भाडं फिडं सगळं आहे का नाही. पण कसं करायचं?
नाही नाही नाही, भेटणार नाही मला. मग तुला काय करावं लागेल? भालकीला जावं लागेल. कुठं? भालकीला. जुना काळ होता रे. काय म्हणतो तू? भालकीला जायचं. हा, भालकीला गेलो. मला इथं आठवण नाही गेली. भालकीला आहे का नाही? भालकीला गेलं महाराज. भालकीला गेल्या गेल्या मात्र तिथं होलसेल दुकानदार होतं. विचारलं, काय हो नारळ कितीला आहे? गावात 40 ला आहे. आता तिथं उगाच 5 रुपये तर कमी करून त्यानं मरण नाही तर तिथे 40 म्हणल्यावर ते चलत गेलं होतं. पहिले का गाडी होती की घोडी होती का होती, मला चलत गेलं होतं भालकीला मधल्या मार्गाने. गेलं तिथं जाऊन विचारलं, काय होणार? त्यानं मला 35 रुपयाला. काही कमी जास्त काही नाही नाही नाही, काहीच कमी होईना मला ह्याच्यामध्ये. नाही म्हणलं तर तुला लईच कमी पाहिजे असं तर जा बिदरला मला. गेलं आणि एअरपोर्ट बिदरला चलत महाराज. गेलं चलत 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 गेलं. मुक्काम दर मुक्काम करत करत गेलं आणि तिथं होलसेल सगळं नारळाचं नारळ दिसायला लागले. त्यांना नारळ किती रुपयाला नारळ आहे म्हणला मला जाऊन. किती रुपयाला नारळ आहे? त्यानं मला जास्तीत जास्त 25 रुपयाला दिली बघ. ते बी लई घेतलं असतं. हा, किती? 25 रुपयाला. हाय, असं कुठं राहते का? मला इथून चलत आलो मला. आम्ही सांगली पुसून चलत आलो मला बिदर पर्यंत. कुठं काही तर कमी करा. काहीच कमी म्हणा. लईच अडपट दिसायला. काय कर, तुला फुगट पाहिजे असेल तर जा कोकणात म्हणून. कोकणात गेलं नाही. चलत चलत गेलं बरं काय, लक्षात ठेवा. चलत गेलं आणि चलत गेल्यानंतर तिथं झालं काय महाराज? तिथं चलत गेल्यावर नारळाचे झाडं दिसायला लागले त्याला. चौकट पाहायला गेलं तर नारळ नारळ नारळ. कोणते नारळ घ्यायचे, कसे घ्यायचे, किती घ्यायचे काहीच कळलं नाही. एक नारळाचं झाड असं वाकडे असत नाही, ते नारळाचं वाकडं असं झाड होऊन एका ओसाड विहिरीमध्ये पाणीच नाही. सगळं ओसाड हिरा आहे, खोलच्या खोल आहे. आणि तेवढ्यामध्ये मात्र काय ते नारळाचं झाड असं वाकडे. तेवढा नारळ होता. असलं देणं घेणं असलं नारळ. मला हेच नारळ घेऊन जाऊ काही हो. झाडावर कसं तरी चढलं महाराज. चढून मात्र काय केले, ते नारळाचं ज्या नाही असं दोन्ही हात धरून तोडा गेलं. एक हातानं एक हात तो पाय निष्ठल खालून पाय निष्ठल की त्या नारळाचं धरलं की खाली पाय लोंबले. आता खाली उडी मारा तर जाग्यावर समाधी म्हणे जीव जाईल. खाली उतरल्या खाली उडी मारलं तर जाईल माझं जीव. तसंच लोक कळाले महाराज. कळायला तर सोडाव का धराव काही सोडा. तेवढ्यामध्ये ते उंटवाला मामा जात होता. कोण जात होता? उंटवाला मामा जात असताना मात्र त्या उंटवाला मामा मला, ओ मामा या इकडं. तिकडले मामा येतील नाही. उंटवाले मामा या इकडं म्हणले महाराज. या म्हणल्या त्यानं मला कस काय मामा बोला काय? काही नाही, 10,000 रुपये देतो. किती देतो? 10,000 रुपये देतो. काय काम आहे? तुमच्या उंटावर थांबून मला जरा काढून घ्या. म्हणला माझ्या आयुष्यात कधी 10,000 मला मिळणार नाही. एका 15-20 मिनिटाचं 10,000 मिळत असेल तर काय हरकत आहे. थांबलं उंटावर थांबून असं वापरून त्याचे पाय धरून इकडे वडा गेलं. खालून उंट दिसून गेलं. हे दोघं बी लोंबकड आलेत महाराज. हे दोघं पण आता लोंबकडामुळे झालं काय महाराज? ठरलं होतं काय? वरच्याने खालच्याला 10,000 देणार होतं. खालच्या आता म्हणायला लागले, बाबा तुला 20,000 रुपये देतो, वरचा हात सोडू नको. वरचा हात सोडू नको. त्यानं कधी आयुष्यात 20,000 पाहिलं नव्हतं महाराज. आता मला कसं का असं ना घट्ट धरून बसले महाराज दोघं बी. आता किती वेळ थांबणार? तेवढ्यामध्ये घोडेवाला आला. तुम्ही म्हणाला असं कसा आला? कीर्तनात येतच असतो. घोडेवाला आला महाराज. आला की त्याच्यामध्ये थांबलो. घोडेवाले मामा थांबा थांबा थांबा. काय येण केलं सादरी? अरे हेडरी म्हणाला त्यानं. काय सांगावं म्हणाला मला. म्हणल्या त्यानं मला काहीच काम नाही बघा. जरा आम्हाला असं पाय घेऊन घोड्यावर थांबा. जरा उंच घोडा आहे तुमचा. घोड्यावर थांबा आम्हाला खाऊन द्या. मानशी 20,000 देतो. मला 40,000 झाले. 10-15 मिनिटात जर 40,000 होत असतील तर काय हरकत आहे. तर ते गेलं महाराज. थांबलं घोड्यावर थांबलं. धरा गेलं पाय महाराज. तेवढ्यातून घोडं निसटून गेलं. तिघं पण लोक करायला. आता आली मजा. ठरलं होतं काय? दोघांनी 20,000 खालच्याला देणार होते. याला खालचा म्हणला मी एकटा 40,000 मधल्याला देतो. तू 40,000 मी 40,000 दोघं 40,000 देऊन वरच्याला सांग हात सोडू नको म्हणून 80,000 जागेवर देतो. मला
कशासाठी गेलो होते तिथे याला आयुष्यात कधी 80,000 पाहिलं नाही महाराज, कधीच पाहिलं नाही, तर पाहिलंच नाही महाराज. ह्याला मला मग आता डोळे झाकला, असं धरला हात असं डोळे झाकलं. वा वा मुला, 80,000 भेटल्यावर काय काय बिदरच्या हॉटेलमध्ये जातो, चांगलं चांगलं खातो, नाही का नाही, ह्या इकडे जातो तिकडे जातो, सगळं काही आता मस्त मस्त मजा करतो. मला 80,000 मोजून बघत मला केवढे असं धरलेला हात एवढे होते, सोडून टाकलं, तिने पण खालीच गेले. मला दुसऱ्या विठ्ठला काय झालं नाही झालं, काय जागेवर गेले, अजून परत आले नाही ते. तिथंच कोकमाने गेली महाराज. कशामुळे सांगायचं, झालं कशामुळं, आशा. जर नारळ तिथंच गुप्ती मुगा 40 रुपयाला घेतलं असतं तर मग भागलं असतं का नाही, पण तसं केलं का ते महाराज, केलं नाही. म्हणून आपल्या जीवनातली आशा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला भक्त म्हणून आम्हाला नाव मिळत नाही. आम्हाला भक्तामध्ये त्याच्यामध्ये आम्ही वर्गीकरण केलं जात नाही. आणि आम्हाला भक्त म्हणून जर घ्यायचं असेल तर आमच्या जीवनातली आशा निघून गेली पाहिजे, असं तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो.
विषय
बजाव टाळ्या. वापक वाज. बरेच जणांना वाजवले, माझे मला वाजवले. म्हणजे 3 वर्षाला का होणार सप्ताह होऊ द्या, पण अशी सगळी शिस्त आहे. शिस्त महत्वाची आहे. खूप सुंदर. बरेच जण टाळी वाजवा म्हणजे कोणी टाळी वाजवायलाच तयार नाही. कशामुळं? एक मावशी टाळीच वाजवली झोपी गेली नाही. नेमकं तिच्या नवऱ्याचं नाव विठोबा. एवढ्या लोकांमध्ये कसं घेऊ? तसं नाही. माय नवरा नंतर आहे, देव आधी आहे. देवाचं नाव अगोदर आहे, नवऱ्याचं नाव नंतर आहे की नाही? म्हणून लाजायचं नाही. देवाचं नाम चिंतन करायला कधीही लाजायचं नाही. आता किती मस्त वाटायचे बघा. झोप गेली का निवडून? असू द्या, विनोदाचा भाग वेगळा. तुकोबारे सांगतात, जे देहावर उदास आहेत, ज्यांची आशा निघून गेलेली आहे, एवढ्या लक्षणं सांगत नाही तुकोबाराय. तुकोबाराय लक्षणं सांगत असताना त्यांचा विषय जो आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण.
काही टाणा टोना नामस्मरणा वाचून. बाकीचं काहीच त्यांना विषय लागू होत नाहीत महाराज. पंच विषय. आता हे बोलायचं मला खूप आहे महाराज, वेळ कमी आहे माझ्याकडे. शब्द, स्पर्श, रूप आणि 5 विषय. आता शब्द सोपं सांगतो बघा. शब्द कोणाला आवडत नाहीत महाराज. आता जे माऊलीने गायन केले, सुंदर गायन केले महाराज, सगळेच गायन नाही काय. महाराजांनी सुंदर, अशोक महाराजांनी सुंदर सुरुवातीला चाल म्हणली. राग वेगवेगळे आहे का. हे संगीतातले राग आहेत सगळे. नंदू महाराज हे सगळे संगीतातले राग आहेत. आता राग माहिती तुम्हाला, फक्त दुसरं राग येऊ देऊ नका. संगीतामध्ये एक राग नाही, वैताग राग म्हणतो त्याला. ते राग येऊ द्यायचं नाही की नाही. राग येऊ द्यायचं नाही. शब्द, शब्द म्हणजे मंत्रमुग्ध आहे. शब्दानं माणसाला मोहमुक्त करून टाकतो महाराज. मोहामध्ये अडकलं जातं. जसं हरिण आहे. हरिण एवढं चपळ प्राणी आहे. त्या हरणाला पकडायचं म्हणलं तर काहीच करू शकत नाही महाराज. वाघाला सुद्धा एखाद दिवस पडायला ऐकत. मग त्या हरणाला जर पकडायचं जाऊ नका सांगायचं. पूर्वीचे बरं का, संविधान निर्माण होण्याच्या अगोदरची गोष्ट आहे. आता तुम्ही लगेच महाराजला घ्या ताब्यात मध्ये. हरणाला पकडायचं जर झालं महाराज, त्या काळामध्ये शिकारी लोक मात्र युक्ती करत होते. सुंदर अशी बासरी वाजवायची. बासरी वाजवायची महाराज, बासरी वाजवायची. त्या बासरीच्या आवाजाने मंत्रमुग्ध होऊन हरिण त्या दिशेने येत होता. आणि आल्या की मग त्याला काय करायचे, झाड टाकायचे. झाड टाकायचे. हरिणाला पकडलं मला त्या शिकारी लोकांना पकडून. पण ते हरिण म्हणते शिकारी दादा, अरे काहीच करू नको, मला पकड, मला अवश्य घे ताब्यात, पण बासरी वाजवणं बंद करू नको रे बाबा. बीन वाजवणं बंद करू का, मला ऐकत राहायचं, ऐकत राहायचं. पुढे हरिण म्हणायला लागला, मांस आहे का, सगळे मांस आहे ना, माझं मांस शिजवून खा, शृंग बेच कर धन कमाव. माझी शिंग आहेत ना, शिंगाला फार मौल्य आहे, त्याची किंमत खूप आहे, बाजारामध्ये नेऊन विका, धन कमवा. पण बासरी वाजवा नको सोडू, बासरी वाजवा, बासरी. एवढंच नाही, माझं कातडं बाजूला काढा, आणि कातडं बाजूला काढल्यानंतर कातडं मात्र विकू नको रे दादा, शिकारी दादा. त्या कातड्यावर बसून का होईना बासरी वाजव. हरणाला किती मोह जडला त्याचा शब्दाचा. गायन तसंच आहे बरं का, मंत्रमुग्ध करून टाकतं काय. एवढे सुंदर राग आहेत महाराज, एवढे सुंदर राग आहेत. बसंत बहार नावाचा राग आहे. केतकी गुलाब चुई चंपक बन फूल, केतकी. कोणतं बोलाय, नंद महाराज कोणतं बोलाय नाही. नंद महाराजला माहित आहे, पण सांगणार 3 तलवार. केतकी गुलाब चुई चंपक बन फूल, देन देन दागी जोडतो ना, करतीन दागी देन एक ताल मजा उठाली एक ताल. देन देन धागी तर करतो ना, करतीन धागी तर करतीन ना. रे रे ना रे रे ना रे रे ना. हे म्हणते महाराज का झालं तुम्हाला, बाकी दे रे ना, काय झालं नेमकं. काय डोळे झाकू झाकू म्हणतात महाराज गायक लोक. इथले बरे, इथले बरे. काही काही गावामध्ये गेले की आम्हाला ते ऐकून पण ते ऐकाच वाटतं लागतं महाराज. काय करावं नाही,
शेतकरी मक्याचा कणस लावला होता, त्याला ऐका लावलं महाराज असं खात खात, त्याला गाय नाही ऐका लागलं. शेतकरी मस्त असं ऐकत बसलाय महाराज, डुलडुल ऐकायला. त्याला म्हणा हे मक्याचे कणस खाण्याच्या अगोदर हिची तब्येत चांगली होती, आता का बिघडली का? असं म्हणायला लागला मला, हातवरी कोड डोळे झाकू झाकू. बघा तुम्ही गायक लोक इथले सोडून डोळे वाकडं करू डोळे झाकून मारत असं. तोपर्यंत शेतकरी मस्त असं गोट्यामध्ये गेलो, फास काढलो महाराज. फास फास माहितीये ना, माहितीच इकडलाच आहे मी. फास कुळवाची, फास कुळवाची काढलं महाराज. नेमकं ते इस्तू होत, त्याच्यामध्ये ठेवला हे ना. तोपर्यंत डोळे झाकून की गुलाब चंपक बन फुले म्हणायला लागलं महाराज. त्याला मला पक्क येड झाले, मला तर काहीच नाही, फक्त काय करायचं. बरोबर गरम होऊ दिलं महाराज. गरम झालं, चट्ट म्हणून जे उठून निघून गेलं काय अजून परत आलं नाही. काय सांगतो काय शब्द, एवढे शब्द महाराज. या शब्दामध्ये गुंतून जातो का नाही? कधी मायचं ऐकत नव्हतं. जेवायला वाढली की माय असलं कसलं जेवण केलीस, हा जाय ना गेलं काही नाही. पहिले कधी, नंतर मग तिनं आली, कोण आलं? तिनं आली, कोण आलं? सुखी आहेस बाबा, कोण आलं? एवढं तीन आले की मग हळूच काहू आहो, पहिले आहो असते, आहो नंतर आहो. काही काढा नाही का तुम्हाला? लग्न नवीन झाले की मग नवरा घरी आलेला हळूच लगेच आलं की लगेच पाणी धुवायला, गरम पाणी देणं. गरम पाणी धुवेपर्यंत त्यानं पाय धुवून बाहेर येईपर्यंत हातामध्ये लगेच टावल घेऊन नंतर बसा गेले की मुलं त्यानं बसेपर्यंत लगेच चहा करून आहो चहा बसा खाले. थकला असाल लई काय थकून येतात, काम करतात. त्याच्यानंतर मग लगेच काही हात पाय दाबू का जरा शिवा कितीपर्यंत लेकरं बाळ मोठे पुटे झाले की हात पाय दाबून आता दाबत गळा दाबून टाकले. शब्द काय होते? ते शब्द असतात, तीच भाकर केलेली असते महाराज. पण एखादी भाकरीमध्ये भाजीमध्ये जर समजा उदाहरणामध्ये भाकर करपलेली असेल आणि जर ती भाजी थोडीशी मीठ झालं असेल, चटणी झाली असेल त्याच्यामध्ये, तर आईला एवढं ओरडतो, का गाई कळत नाही तुला, मला आवडत नाही भाजी खायला, ताट फेकून देतो महाराज आवडत नसेल. ती ताट जर बायकोने केलेली असेल तर म्हणतो वा काय भाजी चांगली दिसते, वा वा असं म्हणावंच लागते. दुसऱ्या दिवशी खायला भेट ना म्हणून म्हणावं लागते बरं का. पण सांगायचं काय? शब्दामध्ये अडकतात, शब्दामध्ये अडकतात. शब्द स्पर्श, रूप आहे, रस आहे, गंध आहे. या 5 विषयामध्ये आता मी वाढत नाही विषय, 5 विषयामध्ये एक प्राणी त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. मग हे 5 विषय, मग संत महात्मे मात्र या 5 विषयाला भगवान परमात्म्याकडेच वळवतात. गायन तरी ऐकीन तरी तुझी कीर्ती आहे का नाही, या कानाला जर ऐकायचं असेल तुझी कीर्ती आहे. मुखाने नामचिंतन करायचं असेल तर तुझंच नामचिंतन करेल. शब्द स्पर्श रूप भगवान परमात्मा फक्त तुला या ठिकाणी पाहण्यामध्येच पाहावं आणि पाहतच राहावं. डोळ्याला फक्त रूपच पाहावं एवढीच विषय त्यांचा झालेला असतो. गंध, भक्तीचा गंधाचा मळा त्यांच्या अंतकरणात फुलत असतो. का? यांना 5 विषयामध्ये गुंतल्यानंतर यांना
शक्य नाही महाराज. पण हे पंच विषय त्या भगवान परमात्म्यामध्येच भक्तीमध्येच त्यांचं नारायण स्वरूप होऊन जातं महाराज. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन. मग हे जर भक्ती वाढली महाराज तर चार लोक आवडत नाही. आता वेळ कमी आहे. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. एवढं सांगतो आपण नाही का नाही. काय की वेळ ऐटा घातलेला, कोसली पटका घातलेला, हातात काठी, मिशाला आपली दिलेलं, मधून उठलं महाराज. मधून उठलं का तर तिकडे जाऊ का नाही बाहेर. माझ्याकडे उठलं. कोणच्या उंच माझ्याकडे यायला. मी म्हणलो अरे आधीच बारका माणूस मी. ती उंच्या उंच्या झिपट झिपट पहिल्याचा माणूस पुन्हा माणूस हातात काठी घेऊन येते असं असं बघ. त्याला भिवून जय विठ्ठल घेऊन टाकलं. नंतर त्या माणसाला बोलवलं, महाराज हो मामा बाबा इकडे या. जरा मला तुमची भीतीच वाटली नाही. काय झालं नेमकं काय झालं. नाही महाराज जरा तुम्हाला ते तुमचं स्वरूप बघून हातात काठी बघून जरा भीती वाटली मला. महाराज तुम्हाला काय करणार नव्हतं. तुम्हाला काहीच करणार नव्हतं. इतकं वेळ कीर्तन करायचं असतं का. आई सवा होत झाली अजून कीर्तन चालूच आहे है की नाही. तुम्हाला कीर्तन कोण शिकवले त्याचं नाव सांगा. तिथे जाऊन बघतो मला. असं पण येऊ नये महाराज म्हणून ऐका नाही थोडं विचारावं लागतं आम्हाला. नावडे जन एक एक मध्ये अशोक महाराज नावडे जन नावडे जन. आता हे लोक कशेत महाराज इथले सोडून लोक कशेत महाराज फक्त काही दिवस आपल्याला वा 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 क्या बात आहे म्हणतात. हेच लोक नाव ठेवतात. हेच लोक वरे घेतात. हेच लोक उचलून आधी देतात खाली. भरोसा नाही आहे ना. जनाचं काय विश्वास करायचं महाराज. जन हे दिल्या घेतल्याचे अंत हे काढायचे नाही. कोणीच नाही म्हणत कुणाचं या नावडे. मग जन लौकिकामध्ये यांच्यामध्ये संत महात्म्या फसून बसतच नाही. लोक आवडत नाही. जन नावडे जन नावडे धन. आता धन आवडू नये का. बघा एक वाक्य लक्षात घ्या महाराज. पैसा हा सर्वस्व नाही. पैसा हा सर्वस्व नाही. पण पैशाशिवाय जगता येणार नाही. येत महाराज. जर जगायचं असेल तर संन्याशी व्हावं लागतं. काय व्हावं लागतं. पण मागून घ्यायचं काय घ्यायचं नाही. मागून घ्यायचं नाही. मग धनावर या विश्वास ठेवायचा का महाराज. आत्माराम महाराज विश्वास ठेवता येते का. माऊलीचं प्रमाण आहे. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. माऊली झाडाची सावली कुठं राहते महाराज. किती वेळ राहते. जसा सूर्य पूर्वेला उगवलेला आहे पश्चिमेला दिशेला त्याची सावली जाते. आणि पश्चिम दिशेला मावळत्याच्या दिशेला जसा जसा सूर्य जाईल महाराज तसा तशी सावली बदलत जाते. धन आज माझ्याकडे आहे. कोणालाही धनाचा आपल्याकडे मी श्रीमंत असल्याचा कधी अभिमान करायचा नाही. का महाराज कधी धन निघून जाईल काही सांगता येणार नाही. गरीबाला श्रीमंत होऊ शकतं आणि श्रीमंताला सुद्धा गरीब कधी कधी होऊ शकतं महाराज. म्हणून या धनाचाही आस ठेवायचा नाही महाराज. नावडे जन धन माता पिता. आता माता पिता का आवडू नये. आवडलं पाहिजे. भक्ती करत असताना माता पित्याला सोडायचं का महाराज. सोडायचं नाही. पण नावडे जन धन माता पिता. माता का आवडत नाही महाराज. बघा काही सारखी जर आई असेल महाराज तर ती कदापि आई आवडून कदापि आवडूच नाही महाराज. मग हे काही सारखी आई असणारी कधी आवडू नये. आणि हिरण्यकशिपू सारखा जर बाप असेल महाराज तर तो कधी आवडू नाही. जनक विभीषण बंधू जनक विभीषण बंधू जनक विभीषण बंधू जनक विभीषण राज्य माता निंदू भरते जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरती केली आहे का नाही. काही आवडू नये महाराज. आणि पाहायला गेलं तर हिरण्यकशिपू सारखा बाप जर असेल महाराज तो आवडू नये. हे चार लोक आवडत नाहीत. मग अशा भक्ताला पाहिला तर असा जो भक्त आहे नावडे जन धन माता पिता त्याला आवडत नाहीत. त्यांचा विषय नारायण झालेला आहे. अशा भक्ताला मात्र काय केलेलं देवानं
त्याला कधी जीवनामध्ये संकट येऊ देत नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहींच सारखे पडून येते. त्या भक्ताला कधीच आपल्याला संकट येऊ देत नाही महाराज. हा, कारण मागे पुढे उभा राही सांभाळीत आली घात निवारया. भगवान परमात्मा असतो महाराज. पण एक कार्य मात्र ते भक्ताकडून झालं पाहिजे, तरच तो खरा भक्त आहे महाराज. हा?
भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता शिवा समाप्त झालेले आहे. सर्व आंबे सांगवी ग्रामाचं खरंच खूप खूप कौतुक करायसारखं कमीच आहे. मला जेवढं करेल तेवढं कमीच आहे. का एवढी शांतता एवढं सर्व मंडप भरणं हे कुठंतरी तुमच्या अंतःकरणामध्ये लक्ष्मी मातेबद्दल अतिशय एक विश्वास आहे आणि तो दृढ भाव तुमच्या अंतःकरणात असल्यामुळे आपण तुम्ही सर्वजण आलात. आणि माझे 2 शब्द बोबडे शब्द ओले बेडे वाकोडे तुम्ही ऐकून घेतलेला आहात. त्याच्यामुळे सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. महाराजांनी मला आनंद महाराजांनी आमंत्रण दिलं गाववाल्यांच्या सगळ्यांच्या वतीने बरं का सगळ्यांच्या वतीने त्यांनी मला आमंत्रित केलं. तुमच्याही या ठिकाणी त्या निमित्तानं सर्वांचं मला दर्शन झालं. सर्वांच्या चरणावर एकदा नतमस्तक होऊन विशेष हे सगळं जे माध्यम आहे महाराज प्रसार माध्यम आहे बघा. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आमचे पवार माऊली काय मनोभाव सेवा यूट्यूब चैनल जोड़ चल गए हमारी तुम्हारी इसलिए मनोभावी सेवा करनी जरूरी है. क्यों चलिए ना मन से आ गया वो दक्षिणा है. मैं पहली बार बोल चुका हूँ है ना. म्हणजे सांगायचं उद्देश काय मनानं आलेलं मनोभावी आहे ते मी ठरवतच नाही. मनोभावी तुम्हाला मनातून आलेलं मग मी पण नाव ठेवू का की मनोभावी कीर्तन सेवा. खरंच निस्वार्थ भावनेनं कोणतंही कार्य करत असताना
त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो महाराज. आणि हेच कार्य आमचे पवार माऊली असणार या ठिकाणी मनोभावी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी सर्व या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी प्रसार माध्यम आपले हे कीर्तन आपला सप्ताह अवघ्या जगामध्ये पसरवण्याचं कार्य पवार माऊलींच्या माध्यमातून मनोभावी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चालू आहे. एका सर्वांनी मनोभावे शिवा चॅनलला या ठिकाणी सगळ्यांनी काय करा, टाळी वाजवून तुमचं स्वागत करा. टाळी वाजवू नका, बोटाचाही वापर करा, म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. सर्वांचा आता सगळे आमचे मोठे वादक आहेत. मी सुरुवातीलाच म्हणलं बरेच जणांना वाजवले, पण आज पण वाजवले आहे की नाही. असं द्या. तुमचाही धन्यवाद महाराज. भागापूरचे महाराज सर्वांचा आता मला मामा आहेत, सगळ्यांची काही नावं घेत बसत नाही महाराज. सगळ्यांच्या चॅनल आहे चोतर यंग तंग मग आहे काय लय जर कीर्तन करते ठळ मला डोक्यामध्ये वाजवतो. सोड रे कीर्तन, सोड रे कीर्तन, असं काही नाही केलं. त्याच्यामुळे सगळ्यांचं चॅनल उतरत होतो आणि सेवेला पूर्ण करा. पायाच्या प्रसादी काही बोललेलो नोरे बदल क्षमा करणे संते नो हे अनुभव व्यक्ती नो हा उपदेश तुमचे पडवलेलो शे तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजने मी तो का म्हणे आणि काही नाही मागणे सुख साखरे पडत तुझे दुधी पाय ठेवतो माता तुका कुमार